आज मुरबाड तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा तयार झालेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। तर आपण प्रथमतः अध्यक्षांना विनंती करतो की आपण आलेल्या आपल्या बौद्ध समाजाला काय सांगाल आपल्या शाखेबद्दल। प्रथमतः मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून सर्वांना येते तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आढळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या तथा भारतीय शाखा निर्माण करण्यासाठी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आयुष्यामध्ये भरभरून सणांसाठी केलेला आहे आणि त्याच माध्यमातून मिशन सोसायटी ऑफ इंडिया ही एक मोठी संस्था बाबासाहेबांनी परंतु काही कोकाणे संस्थेचे विभाजन जे झालेले आहेत समाजाला बाबासाहेब समजले नसल्याने बाबासाहेबांचं कार्य आणि कार्याची असलेली प्रेरणा आम्हाला समाजामध्ये व्यवस्थित मांडता न आल्यामुळे 70 वर्षामध्ये त्याचे विभाजन केलेलं आहे। परंतु आज या मुरबाड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेल्या जी संस्था आहे तिचे आज राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राजू आंबेडकर सर आहेत। ते कायदेशीर ती लढाई आहे, ती लढाई जिंकून त्यांच्या वडिलांनी ती लढाई दिली आणि ती लढाई 2016मध्ये जिंकली। त्याचबरोबर मध्ये परिस्थिती केस केल्या 2016मध्ये जी मीराबाई आंबेडकर विरुद्ध अशोक आंबेडकर अशी जी केस होती ती अशोक आंबेडकरांनी जिंकली आणि त्या 2016 आदरणीय राजरत्न आंबेडकर सर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आणि जे बाबासाहेबांनी जागतिक ती संघटना निर्माण केली होती जागतिक संघटनेसुद्धा वर्ल्ड फेडरेशन प्रतिष्ठा ही संघटनेसुद्धा राजरत्न आंबेडकरांचे जागतिक संघटनेसुद्धा ते बौद्ध संघटना महासभेचा ते उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि भारतामध्ये ते राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत। या समाजाला मी एवढं सांगितलं की बाबासाहेबांच्या किती संघटना असते किती गट तरी झाले तरी बाबासाहेबांच्या विचाराशी आपण प्रतारणा करावी। बाबासाहेबांनी जे विचार आपल्याला दिलेले त्या विचाराशी आपण बांधिलकी लावली आणि बाबासाहेबांचे ओरिजिनल जी संघटना आहे ती ओरिजिनल संघटना आज राजरत्न आंबेडकर सरांच्याकडे आहे। इतरांनी कुणीही दावा जरी केला असेल तर मी त्यांना चॅलेंज देऊन सांगू इच्छितो तर तुमच्याकडे कायदेशीर जे पुरावे तुम्ही सादर करा। आज आमची मुरबाड तालुक्याची जी कार्यकारिणी निर्माण झालेली आहे त्यालासुद्धा कायदेशीर जे काही कागदपत्रे असेल ते पूर्णची महाराष्ट्राच्या अध्यक्ष नात्याने मी ती जबाबदारी घेतो। तर जी राष्ट्रीय संघटनेकडे आज आहे आज माझ्याही बँकमध्ये ती पिशवी आहेत। परंतु ज्यावेळेला कुठे जर राजकीय काही पॉलिसी उद्भवल्या किंवा कोर्ट कोचरच्या काही परिस्थिती तर त्या मुरबाड तालुक्याच्या कार्यकारिणीबरोबर महाराष्ट्राच्या कार्यकारिणी महाराष्ट्राच्या अध्यक्षांना त्यांनी उभा राहील। त्यांनी सुद्धा त्यांना त्याचे पत्रक दिलेले त्या पत्रकाचे त्यांनी ठराव काढावा आणि जे आपले पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांना त्या पत्रक देऊन संपूर्ण गावागावामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या संघटनेचा प्रचार प्रसार करावा एवढंच आमच्या या कार्यक्रमाचे धन्यवाद अध्यक्ष। बरोबर तुम्ही जे मांडलेले आहे ते समाजापर्यंत पोहोचेल आणि आता जे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आदरणीय धनगर सर यांना एक आम्ही विचारतो की आपल्या या मुरबाड तालुक्यातील जनतेला किंवा आपली जी संघटना आहे याचा उद्देश काय आहे ते 2 मिनिटात आम्हाला सांगा। अखिल उद्देश सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांच्या या संस्थेचा मी मुरबाड तालुका शाखेचा अध्यक्ष झालेला आहे। त्या अध्यक्ष मला इथे नवनिर्वाचित म्हणून मला त्याची घोषणा केलेली आहे। पण मी माझ्या तालुक्यामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करणार आहे। पण माझ्या सर्व कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी माझ्या मुरबाड तालुक्यामध्ये जिथे या घरामध्ये माझा धम्म गेला नाही तिथे धम्म पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। माझ्या या मुरबाड तालुक्यामध्ये सामान्य शिबिर असेल व्यसनमुक्ती शिबिर असेल अंधश्रद्धा शिबिर असेल हे प्रयत्न आम्ही या तालुक्यामध्ये सर्व आमची कार्यकारिणी करणार आहोत। आम्ही या तालुक्यामध्ये जिथे जिथे काय कर्मकांड असतील आता बरेच लोकांनी इथे सांगितलेलं आहे तर जे कर्मकांड असतील त्याचा अगोदर आम्ही प्रयत्न करणार आहे। सर्वांना बाबासाहेब असतील आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार धर्मीचे विचार असतील ते आम्ही तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। असं मी माझ्या या अध्यक्षपदाचा जो काही मला इथे अध्यक्षपद दिलेलं आहे त्याचा मी या संधीचा मला तर वाटतं या तालुक्यामध्ये मी संधीचं सोनं करणार नाही पण मोठा फायदा घेणार आहे आणि त्या फायद्याचा माझ्या तालुक्यामध्ये मी धम्माचा प्रसार आणि प्रचार करणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। बरोबर तुम्ही ते घरात अशी आम्ही सर्वजण अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी हृदयरत्न महाराष्ट्राला आपण निमंत्रण केलं त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि आमचं या तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरून शुभेच्छा देतो। आणि आपले जे दुसरे माझे अध्यक्ष आहेत ते गेल्या मागच्या टायमाला त्यांनी अध्यक्ष त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या की संघटना अनेक असतात संघटनेमध्ये काम करत असतात कधीतरी संघटना आपल्या जवळ जातात जर एखाद्याला डावललं गेलं तर असं पुन्हा न होता आपण कुठेतरी माघारी जातोय तर तुमच्या यावरून काय कार्यकर्त्यांना संदेश द्याल? असं आहे
मी 2003 पासून भारतीय बौद्ध महासभेचा खऱ्या अर्थाने सदस्य संघटक पासून तर मी माझी बौद्धचार्य असं झालो आणि त्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत असताना काही लोकांचा अंतर असल्यामुळे मला वगळलं जातो. मी मुरबाड तालुक्याच्या फार जवळ, परंतु माझी काही प्रगती आहे, पण माझं एकच हे उद्देश आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करावं हा किसन दातामेचा खऱ्या अर्थानं संकल्पना आहे. आणि तोच संकल्प जवळ घेऊन मी खऱ्या अर्थानं आमचे हे दिलीपजी धनकर साहेब यांना पाठिंबा देऊन यांना अध्यक्ष या ठिकाणी बनवलेलं आहे आणि पुढे धम्माचं काम जोमाने करू. त्याप्रमाणे 2017मध्ये आम्ही या ठिकाणी राजरत्न आंबेडकर साहेब आणि त्यांचे वडील अशोकराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर यांना मी या ठिकाणी आणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संविधान गौरव दिन साजरा केला. पण आज मी या ठिकाणी पुन्हा गवाही देतो आमच्या सर्व कमिटीच्या वतीनं की आम्ही येत्या 26 नोव्हेंबरला राजरत्न आंबेडकरांच्या शाखेच्या मार्फत या ठिकाणी संविधान गौरव दिन नव्हे तर या ठिकाणी आम्ही धम्म परिषद घेऊन आणि आमचा कोकण विभाग असेल, ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी असेल, मुरबाड तालुका कार्यकारिणी असेल, यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोठी या ठिकाणी धम्म परिषद घेऊन आणि संविधान गौरव दिन साजरा करू असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी गवाही देतो. आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करा. बंधूंनो, खरी संस्था कुणाची आहे? मी तिकडे काम केलं, पण तुम्ही सर्व बौद्ध बांधव आणि मला फसवणाऱ्यानं लक्षात ठेवा, अशी फसवणूक करायची नाही. किसन दातामे सत्य कार्य करताय, मरेल पण वागणार नाही, कोणत्या चोराच्या मागे मी जाणार नाही आणि माझं सत्य काम आहे, मी सोडणार नाही. तुम्ही मला इकडून तिकडून नेताय, किसन रामेला पाण्यामध्ये सोडताय, जा वाहून गेला तर मी कधी वाहून जाणारा कार्यकर्त्याने माझी सत्य कधीतरी उकाळात येईल. अरे मी तुम्ही सांगितलं एक संघ करू, मी एक संघ केला आणि तुम्हीच मला पाण्यात सोडता, तुम्ही मला पाण्यात देखता का? लाटाच्या पुढे आलो. आमचं थोडंफार शिक्षण कमी असेल, 10वीची असलेली शिकलेली माणसं आहेत, पण आमचे विचार कधी काढू नका एवढ्यासाठी प्रसंगी सांगेल. आणि भारतीय बौद्ध महासभेचा काम जिथे नाही होणार हेच तुम्हाला सांगून इथे मी थांबतो. जय हिंद. सर्वांच्या मनोगताने आपल्या भारतीय बौद्ध महासभेचा मुरबाड तालुक्यामध्ये उत्तम काम होईल अशी आम्ही सर्वजण बांधव आणि मित्र आपली आशा करतो. इथेच थांबतो.